चला पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत. दुपारची वेळ आहे, लखलखत ऊन आहे, प्रकाश ज्योत सूर्यदेवतांनी सुंदर टाकलाय आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक क्रिकेटवीरांनी चांगला प्रकाश टाकलाय. दिवसभरामध्ये अनेक उतार चढाव या क्रिकेटच्या स्पर्धेने दाखवून दिले आपल्याला. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा इथे झाल्या, हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपण पाहिल्या. आता नवीन सामना आपल्या समोर इथे पेश होत असताना मेहर इलेम बाबगाव विरुद्ध जय हनुमान खांडवल बी. मेहर इलेम बाबगावच्या कॅप्टन तुषारने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे आणि ते बॅटिंगसाठी निमंत्रित केल्यानंतर पहिलाच फटका इथे रिव्हर्स हिटचा पवित्रा घेतला बॅट्समन स्ट्रायकर फलंदाज योगेश्वर पाटीलने. एक धाव तिथे अर्जित केली. योगेश्वर ऑफ द मार्क, धावसंख्या 1, टीम जय हनुमान खांडवल बी संघाची. निखिल जाधव आणि योगेश्वर पाटील स्पर्धा आपण पाहताय ओमसाई आमले लोणाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्यांच्या नियमांच्या आधारे खेळवली जात आहे. सावरीदेव स्पोर्टच्या वतीने ही स्पर्धा, सावरीदेव चषक नावाची स्पर्धा, सावरी देवाची स्पर्धा, ज्या देवाची सावली आहे आमच्या किरोलीच्या पूर्ण गावावरती अशी आमची माऊली सावरी देव. आणि इथे सुद्धा अजून एक सिंगल प्राप्त होतोय. सिंगलने धावसंख्या 2 वर आपण पाहू शकता. निखिलच्या बॅटमधून सिंगल आली. आता दोघांनी एक एक इथे धाव अर्जित केली आहे. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर राहुल मेहर, सन्माननीय आमचे कमिटी मेंबर अमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे बालाजी मेहर यांचा संघ खूप छान अफलातून कामगिरी करतोय, चांगली उभारी घेतोय. या काळामध्ये पोहतो हा बॅट्समन सुद्धा इमर्जिंग स्टार बनलाय. अमनेच्या बाजूचं गाव म्हणजे खांडवलचा सुपुत्र योगेश्वर पाटील खूप छान अफलातून कामगिरी करतोय, चांगली उभारी घेतोय. या काळामध्ये पोहतो हा बॅट्समन सुद्धा इमर्जिंग स्टार बनलाय. अमनेच्या बाजूचं गाव म्हणजे खांडवलचा. मस्त छान गायलंय मेघराज कजरू बजागेने हे गाणं. अगदी ऐकावंसं वाटणारं गाणं आहे. देवाचा धावा असलेलं गाणं आहे. देवाचं पूर्ण नामकरण, देवाचे पूर्णपणे उल्लेख, देवाची पूर्णपणे कीर्ती स्थापना आणि त्यामध्ये किरोली गावचं सुद्धा नामोल्लेख. परंतु या ठिकाणी योगेश्वर पाटीलचा उल्लेख केला पाहिजे की ज्याने अगदी तुफानी बॅटिंग पहिल्या सामन्यापासून केली आहे. इथे सुद्धा तोच त्याचा खेळ सुरू केला. आता मात्र हा ड्राईव्हचा प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः राहुल मेहर स्वतः कव्हर करतोय आणि नंतर षटकारानंतर एक कमबॅक करणारा चेंडू बघितला तो आपण डॉट गोलंदाज राहुल मेहर कडून. धावसंख्या इथे आतापर्यंत आहे ती बिनबाद 8 वर टीम जय हनुमान खांडवल बी संघ. NK स्पोर्ट्स खांडवल संघ सुद्धा आज जिंकलाय. पहिला सामना सकाळचा सन्माननीय विवेकजी नामदेव पाटील साहेबांचा तो संघ आणि कदाचित असं वाटतं की दुसऱ्या सामन्यामध्ये नेहमी विवेक पाटील येत असतात. खांडवल संघ सुद्धा आज जिंकलाय. त्यांची उपस्थिती असेल किंवा इन ऍक्शन मध्ये असतील. इथे लगोपाठचे 2 डॉट पाहिले आपण. धावसंख्या 8 वर. आडवे झाले, फॉलिंग स्वीप पाहतोय, खाली बसून फटका मारला कसून षटकार. 2 डॉट पाहिले आपण. धावसंख्या 8 वर. आडवे झाले, फॉलिंग स्वीप पाहतोय, खाली बसून फटका मारला कसून षटकार.
त्या ठिकाणी फिल्डर आले होते पण तो चेंडूने हुलकावणी दिली. जणू काय चेंडू भोवऱ्याप्रमाणे तिथे भिंगला फिरला आणि त्याने एक दिशा तयार केली होती. बॅट कटचा इशारा दैवत वेलेकर सरांचा. धावसंख्या इथे पुढे सरकत असताना दोन्ही जोडली जाते, वाढली जाते 16वर. भावेश बजागे इथे चांगली लेखणी, सुंदर ज्यांचं अक्षर आहे. जणू काय असं वाटतं की ते शाळेमध्ये सुद्धा चांगले अक्षर ओळख अक्षर स्पर्धा जिंकत असतील असे आमचे भावेश बजागे. त्यांची प्रशंसा केली की ते छान लाजतात सुद्धा. हो, फुल टॉसला फेकून दिलाय. चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेने. प्रेक्षकांसारखा पाहतोय तो तिथे फिल्डर आणि फुल टॉस ज्युसी दिला आणि चेंडू इथे झाले 3. दैवत सर पहिला डॉट, त्यानंतर डबल आणि सिक्सर. 3 चेंडू झालेत. धावसंख्या 6ने पुढे सरकत असताना 22वर. ज्युसी फुल टॉस हा मात्र चेंडू अगदी बोगद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू फ्लाय झाला. बॅटची कडा बहुतेक लागली होती. बॅकवर्ड पॉईंट वेगाने आला तिथे. बॅट कट सांगतायत दैवत सर सुद्धा. एक धाव इथे जोडली जाईल. षटकारानंतर सिंगल. धावसंख्या 23वर. जे हनुमान खांडवल बी संघाची. सन्माननीय आमचे गणेशजी मंगल बजागे आणि सन्माननीय साई सेठ कचूर बजागे यांच्या स्वप्नातली स्पर्धा पाहतो आपण. त्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात साकार होत असताना या सुंदर क्रीडानगरीवरती ही स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये सुंदर पद्धतीने अगदी अलोकनीय, उल्लेखनीय, अद्वितीय, विलक्षणीय पद्धतीने साकार होत असताना आज या क्रिकेट वीरांसाठी चांगली पर्वणी आहे. चांगलं व्यासपीठ निर्माण केलंय. आमले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जात आहे. 3 दिवसांची ही किरवलीकरांची जत्रा यात्रा क्रिकेटचा महासंग्राम. फिल्डिंग थोडीशी सरकवतोय, बदलतोय. एक पाहू शकता लेफ्ट हँड बॅट्समनसाठी ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलाय आणि ऑन साईडला पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर एक डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. बॅट आपटतोय आणि चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे झेलचा प्रयत्न झाला होता पण तो झेलला गॅदर करू शकला नाही आणि पंच सांगतायत इट्स अ सिक्सर. वाह, तिथे झेल होता. कॅच आहे योग्य असं सुद्धा आवाज दिला जातोय पण तू तिथे मिस्टेक केली आणि ही तुमची चूक मोठी घोडचूक ठरू शकते. धावसंख्या 6ने पुढे जात असताना 29वर. तुषारचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट. योगेश्वर पाटील पुन्हा एकदा फुल टॉप त्या दिशेने. जणू काय मागच्याच फटक्याचा ऍक्शन रिप्ले. सेकंड इन रो. बॅट्समन योगेश्वर पाटील मागच्या सामन्याचा अर्धशतकवीर आता सुद्धा ऑन फायर. त्याच्या खेळीचा जर आपण उल्लेख केला तर मला इथे भावेश बजागे सांगतात की सर तब्बल 4 षटकार मारले. षटक समाप्त झालं दुसरं आणि धावसंख्या पोहोचवली पाहता पाहता ती 35वर. पहिल्या षटकात आल्या त्या 14 म्हणजे ह्या षटकात तब्बल 21 धावा इथे कुठल्या गेल्या. अगदी धावांचा धोधो पाऊस पाडतोय. मागच्या सामन्यामध्ये जणू काय त्याला स्वतःला वाटतं की मी धावा काहीच केल्या नाही की काय. 56 ठोकून सुद्धा आणि इथे सुद्धा त्यांनी लागोपाठचे 3 षटकार मारलेत. मागच्या सामन्यात त्यांनी लागोपाठ 5 षटकार मारले होते. म्हणजे आज किती खेळाडूंनी बघा षटकारांचा वर्षाव केलाय आणि या स्पर्धेने सुद्धा अगदी धावांचा वर्षाव करून पहिल्याच दिवसामध्ये या स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठले हे म्हणण्यास मला वावगं वाटत नाही. कारण अगदी नियोजनबद्ध आयोजन करून ही स्पर्धा अगदी दिमाखामध्ये साजरी झाली, सुरुवात झाली आणि पाहता पाहता या पहिल्या दिवसाच्या आता अंतिम टप्प्यात सुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण दुसऱ्या फेरीला पहिला सामना रंगतोय. शालिक भोईर आता नवीन षटकासाठी असेल. धावसंख्या 35वर. 21 धावा ठोकल्या. 2 षटकात 17.50चा वेग. हो, या वेळेला बॅट वेगाने तिथे रोल केली होती, स्लाइस केली होती पण तो चेंडू वाईड यॉर्कर टाकून डॉट काढला. शालिक भोईर हा हुशार आहे. ज्याच्या नावाच्या अवतीभोवती नेहमीच हा संघ
ओळखला जातो, परंतु आता तुषारने सुद्धा त्या नावामध्ये अगदी त्याचं नाव दाखल केलेलं आहे. चांगली या ठिकाणी पूर्णपणे टीम बांधलेली आहे. बारामजी मेहर यांनी या ठिकाणी फटका अगदी चुकीने बांधला गेला आणि चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचलाय, झेल टिपला गेला मिड विकेटला, फलंदाज झाला फेल. दुसरा धक्का लागतोय टीम जे हनुमान खांडवल बीला. पहिला धक्का माफ करा. निखिल बाद झाला. चेंडूला लॉफ्ट केलं होतं, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूने अंतर गाठलं नाहीये. खूप उंच गेला आणि कुठली पण चूक न करता अगदी आमच्या मिड विकेटच्या प्रेक्षक स्टँडच्या समोर तो झेल टिपला गेला आणि इथे ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं गोलंदाज शालिकने. शालिक हा विकेट टेकर बॉलर आहे. निमित्ताने विकेटच्या माध्यमातून अनेक स्पर्धा सुद्धा गाजवलेत, पण तो तुषारने सुद्धा अगदी चांगलं या ठिकाणी आता आगेकूच केली आहे. आणि बाळारामजी मेहर साहेबांचा हा मेहर इरम बाबगा संघ अगदी चांगला बलाढ्य बनलाय, तगडा संघ बनलाय, तुल्यबल बनलेला आहे आणि सामना सुद्धा हा तगडा होणार, चुरशीचा होणार. सामन्यामध्ये रंजकता पाहायला मिळेल प्रेक्षक आपल्याला. नवीन बॅट्समन आलाय आणि आल्या तो सुद्धा उडवतोय इथे आणि तुषार चेंडूच्या खाली, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे. तुषारनं पकडलाय झेल आणि फलंदाज झाला फेल. तो धक्का लागतोय. रोहित बाद. मस्त पद्धतीने या ठिकाणी लागोपाठचे 2 धक्के दिले आहे. गोलंदाज शालिक भोईर आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गावाच्या उंबरठ्यात नाही तर गावाच्या पाठीमागे असलेलं मैदान आहे. आधीचं होतं गावाच्या सुरुवातीलाच होतं उजव्या बाजूला, जिथे आता एक लॉजिस्टिक हब तयार झालाय, परंतु किरवलीकरांनी काही माघार घेतली नाही. त्यांनी अगदी पूर्णपणे रानमाळ पूर्णपणे इथे बनवल्यात. निसर्गाने दिलेलं वरदान, आणि जिथे माळ दिसेल तिथे रान दिसेल तिथे अगदी ते क्रीडानगरी साकार करतायत. आणि ती क्रीडानगरी पाहतो आपण या ठिकाणी. अगदी त्या सावरीदेव क्रीडांगणाच्या माध्यमातून स्पर्धा. नवीन फलंदाज येणार, तो बचाव करेल का? हॅट्रिक बचावेल की हॅट्रिक करेल? निर्माण शालिक भोईरचा हा हॅट्रिक चेंडू. ऑल दी बेस्ट. परंतु हा तुषार हॅट्रिक संपादन करून देईल आणि इथे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. शालिक भोईरने टिपली आहे हॅट. वरून जात असताना ओव्हर द फेन्स एका टप्प्याने हा चौकार. चांगला ड्राईव्ह केला होता. ओव्हर पिच होता, बॅट वेगाने स्लॅश केली होती. फटक्यामध्ये टायमिंगला जबाब होतो. फ्लॅट फटका होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पुढे न येता त्याने फक्त उंच उडी घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. तो सुद्धा चेंडू उचली घेऊन वरतून गेला. त्याच्या डोक्यावरून जात असताना चौकार प्राप्त झाला. धावसंख्या 39. यावेळेला टर्न केला. अगदी हापाम पूलचा प्रयत्न होता, नो लुक शॉटचा प्रयत्न होता. शॉटमध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने फिल्डिंग केली. आणि दैवत सर सांगतात की हा षटक समाप्त झाला. तिसरा धावसंख्या बरोबर 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली ती 39 वरती. म्हणजे धावांची गती आहे. मला भावेश बजागे सांगतायत, त्यांचा चांगला हिशोब आहे इथे, त्यांचं चांगलं स्टॅटिस्टिक्स आहे. ते सांगतात की प्रत्येक षटकामध्ये 13 धावा काढलेल्या आहेत सर. चांगली नीती आहे इथे. करंट रन रेट इज 13.0. काय या षटकामध्ये फक्त एक चौकारच आला बेटा, बाकी 3 धक्के आले, 2 डॉट आले. तसं पाहता 5 डॉट म्हणू शकतो आपण, बरोबर ना? तुझं पूर्ण नाव? पूर्ण रे. हाच तो आर्यन आहे ज्याने आम्हाला ALPLच्या ऑप्शनमध्ये खूपच काय नाश्ता पाणी दिलं होतं. तो आर्यन आमचा.
12:30 पर्यंत बिचारा झोपला नव्हता. हो हो 12:30 नंतर आम्ही कल्याणकडे जेवायला गेलो होतो मंडळाच्या बरोबर आणि आम्हाला वाजले 2. चला तर इथे आता धावसंख्या 39. 3 षटकांमध्ये 39. शेवटचे षटक सुरू झाले आणि त्याला हुक केलंय छान पद्धतीने, अगदी मस्त पद्धतीने स्टान्स बदलला, गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली लॉंगल्याच्या दिशेने एका टप्प्याने 1-4. धावा वाढवण्याचा प्रयत्न करतायत कारण आधीच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. त्या शालिक भोरने मस्त कमबॅक करणारं षटक हाताळलं, 3 गडी बाद केले, हॅट्रिकची संपादन केलं, 3 लागोपाठचे धक्के दिल्यानंतर पण तो आता मात्र इथे बॅट्समनने अटॅक केलाय, राकेशने धक्का दिला बॉलरला असं म्हणू शकतो आपण. बॉलर आहे त्या ठिकाणी मिस्टर विक्रमच्या पहिल्याच चेंडू ते अटॅक केला. पुन्हा एकदा सज्ज झाला लेफ्ट हँड बॅट्समन. हो खाली बसलाय हो आणि चेंडू कोपऱ्यात जाऊन रुसलाय. त्या ठिकाणी पाहतो आपण स्क्रीनच्या दिशेने जबरदस्त फटका, लागोपाठचा दुसरा चौकार ठोकलाय बॅट्समन राकेश ऑन फायर. योगेश पाटील. सन्माननीय अविनाशजी चोरगे आणि केतनजी चोरगे आलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. तर इथे धावसंख्या 47 वर. येस ॲब्सोल्युटली राईट. 47. योगेश्वर पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला, पुन्हा एकदा अगदी धावांचा इथे असताना पाऊस धो पाडलाय की काय, किती वेगाने बॅट फिरवतोय, अगदी अवेगाने स्टान्स बदलतोय, अजून एक चौकार खेचतोय. हा चौकार सुद्धा मला वाटतं लागोपाठचा आलाय. 3 चौकार लागोपाठ ठोकले. षटकांची हॅट्रिक आधी केली, त्यानंतर चौकांची हॅट्रिक केली आहे. क्या बात आहे. टेप बॉल असता तर मला वाटतं भावेश बजागे ह्या योगेश्वर पाटीलने 90ची हॅट्रिक केली असती, 3 90 मारले असते. किती मस्त खेळतो ना भावेश बजागे. पाहतोय त्यांचा खेळ, त्यांची लेखणी सुद्धा छान चालले. एकीकडे बॅटिंग चांगली करतोय योगेश्वर पाटील. सॉलिड पूर्णपणे जणू काय टॉस गमावला म्हणून अगदी सही सिद्ध करतोय आपल्या संघाला. धावसंख्या 50 होऊन 51 जय हनुमान खाडवल बीची. हो ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू हाफ वॉली घेऊन स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तुषार बघतोय कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून. षटकार. तब्बल 50वा षटकार. प्रेक्षक आम्हाला NB लाईव्हची माहिती मिळते की हा षटकार आजच्या दिवसातील 50वा आलाय. म्हणजे योगेश्वर पाटीलनी पण 50 केले आणि षटकारांनी सुद्धा 50 केले, ते सुद्धा योगेशच्या बॅटिंग मधून आले. 50वा षटकार. क्या बात आहे. आग ओकतोय. धावसंख्या 57. अजून एक. ओ माय गॉड, काम तमाम. अमर की ऊंचाई नापी है, 6 के लिए ये शॉट काफी है. ठोक दिया छक्का. 63 धावा पाहता असं वाटत नाही की आधीचं षटक शालिक भोईरने 4 धावांचा हाताळ होतो. आणि इथे बघूया योगेश्वर किती वरती खेळतोय. 49 वरती. नॉट आउट. टाळ्या वाजवा प्रेक्षको योगेश्वर पाटीलसाठी ऑन 49. आणि चेंडूची किती शिल्लक आहेत. लास्ट टू गो. काय पर्वणी आली बघा, काय योग आला योगेश्वर पाटीलसाठी. हा मला वाटतं ह्या आता हल्लीच्या हंगामातला एक पहिला खेळाडू बनू शकतो लागोपाठची 2 हाफ सेंचुरी मारणारा. यस एका टुर्नामेंटमध्ये सुद्धा आता ती पर्वणी आलेली, ती पर्वणी सोडणार नाही योगेश्वर पाटील. यू कॅन डू इट. यू हॅव टू डू इट. यू मस्ट डू इट. तुला तुझ्या गावासाठी, नावासाठी, या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, टेनिस विश्वासाठी हा रेकॉर्ड करायचा आहे. गोलंदाज हातबॉल झाला मिस्टर विक्रम, त्याच्या अगेन्स्ट विक्रम करतोय विक्रमादित्य मिस्टर योगेश्वर पाटील ऑन 49. धावसंख्या आहे 63. ओ ड्राईव्ह तर करतोय. 50 झालीये, झाल्यात जमा आहे आणि चेंडू तिथे कव्हर केलाय. 51 झालेले आहेत. बघूया 52 करतील का. प्रयत्न झालाय नाही. 51. 2 धावा पूर्ण केल्या. 3 पूर्ण. ओ माय गॉड, बेस उडवली नाही तिथे. बघा आधीच कर्जबाजारी, त्यात उसने शेजारी. एक तो करेला ऊपर से नीम चढा. आणि बघा इथे किती झाल्या धावा झाल्या. 3 अधिक 49. 52 नॉट आउट. बॅट दाखवायचा योगेश्वर पाटील, बॅट दाखवायचं. येस यू आर विक्रमादित्य, यू आर रेकॉर्ड ब्रेकर. जबरदस्त तुम्ही विक्रम इथे ठोकलेत. एका स्पर्धेमध्ये लागोपाठचे 2 अर्धशतक ठोकणारा एकमेव खेळाडू बनला तो मिस्टर जय हनुमान खाडवल बीचा योगेश्वर पाटील. धावसंख्या 69.
66 4 षटकांमध्ये आणि लक्ष्य ते जिंकण्यासाठी 67 धावांचं टीम मेहर 11 बापगाव संघापुढे 24 मध्ये पाहिजेत 67 जिंकण्यासाठी. कम ऑन डीजे. रातीच्या पाराला योगेश 11 आमने बीचा कॅप्टन आणि विहाना स्पोर्ट्स पीसे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. प्रेक्षको नवीन सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि इथे आमचे सगळे चिमुकलेच आहेत उभरते सितारे. मला वाटतं सर्वांना ग्रुपच घ्यावा आपण एक चांगली फोटोग्राफी होईल. चला या सगळ्यांनी टॉससाठी चला सगळ्यांनी या 1 2 3 4 5 6 7 8 9 या हे सर्व 8 खेळाडू येतील इथे टॉस करण्यासाठी. या चला या मस्त इथे गोल करा आपण गोल रिंगण करा. या टॉस करायचंय तुमच्याकडून आम्ही काय मागणार नाही टॉसचं. या आम्ही काय रॉयल्टी घेत नाही. या इकडे या चला गंप्या संप्या गोंप्या सगळे या आपण पटकन या वेळ नको घालवायला. या लवकर या तुम्हाला मान मिळतो लाईव्ह चालू आहे. अरे वेगळी संकल्पना आहे. चला मनीष आलाय बघा तुम्ही संधी गमावली. मनीषने इथे अगदी संधीचं सोनं केलं बघा. तर मनीषच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. प्रेक्षको एका बाजूला प्रशांत कॅप्टन ऑफ आमने दुसऱ्या बाजूला विनय कॅप्टन ऑफ पिसे. मनीष टॉस उडवत आहेत. हेड बोलला विनय टेल आलाय. प्रशांतनी टॉस जिंकलाय. प्रशांत धन्यवाद. मनीष काय निर्णय. बॅटिंग करू. अगदी टॉस करताना पण मस्त बॅट आणतो असं वाटतं की गिटार आहे की काय सोबतीला. रन मशीन आहेस. काय कमीपणा वाटला आधीच्या सामन्यामध्ये तू लवकर बाद झाला. कमी करायचं आहेच भरपूर बॅटिंगमध्ये. माझी थोडा तब्येत नाही बरं याच्यामुळे जरा या होतो त्याच्यामुळे तरी खेळ खेळतो. काय फिल्डिंगचा निर्णय आहे. फलंदाजी बॅटिंग करणार आहेस म्हणजे हा निर्णय घेण्याचा काय रिझन सांगू शकतो की लपून ठेवणार. नाही रिझन काय नाही आम्हाला सगळेजण बोलतात बॅटिंगच करायची. स्कोर जास्त मारायचा आहे. समोर विनय पाटील आहे त्यांनी काय जबरदस्त धावांचा सडा टाकला होता. मोठे उंचपुरे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. त्याच्याविरुद्ध काय रणनीती असेल स्पेशली. रणनीती काय नाही मैदानामध्येच. ओके विनय इथे फिल्डिंग करायची आहे म्हणजे तुला समोरच्या संघाला रोखायचं ते मनीष देतोय. टॉस विनिंग कॅप्टनला थम्सअप दिला जातोय. बॉलिंगमध्ये काय बदल करावंसं वाटतं की नॅचरली तसंच खेळणार मागच्या सामन्यासारखा. नाही बदल होईल. मागच्या मॅचमध्ये टीम पूर्ण नव्हती. या मॅचमध्ये पूर्ण टीम आहे. तू जे उंचपुरे खालून वरतून फटके उचलून फेकून देतोस स्पेशली प्रॅक्टिस करतो की नॅचरली होऊन जातं. प्रॅक्टिस आहे चांगले तू हाफ वॉली मस्त फटके उचलतोयस. तू एकदम नौका खेळाडू आहे. तुझ्या टीममध्ये कोणत्या खेळाडूचे जास्त तू निर्भर आहेस म्हणजे तू जास्त कॉन्फिडंट असेल तू सोडून. मानव आहे साहिल आहे आणि मयूर दादा आहे आमचा अनुभवी गोलंदाज. ओके चला सामना सुरू होतो. आपण थोडक्यात आवडते. टॉस जिंकला प्रशांतने म्हणजे आमने 20 संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये धावांचा पाठलाग सुरू झालाय. योगेश पाटील देर धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. पाहू शकाल या ठिकाणी लक्ष इथं मात्र उभारलाय. एकूण 67 धाबांचा पाठलाग इथं मात्र होईल का. टीम मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं सलामी जोडी पाहू शकाल राहुल मेहर आणि योगेश पाटील. योगेशने पहिल्या आय थिंक राहुलने पहिला चेंडू फेस केला. सिंगल धातूच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. परंतु आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून एकूण 108 धावा पाहिल्या आपण 2 सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 56 ठोकल्या दुसऱ्या सामन्यामध्ये 52 ठोकल्या. काय खेळ त्यांनी सादर केलाय. हो बॅटची कडा आपण पाहतो. शॉर्ट टर्मकडे मात्र फिल्डर तैनात आहेत आणि पुन्हा सिंगल धाव ते मात्र पूर्ण केली गेली. निखिल जाधव सध्या आपण गोलंदाजीच्या भोल्यावरती सध्या आपण पाहत आहोत आणि 2 धावा सध्या तरी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्द विकेटने पाहू शकाल सांगे विलेज टोकाकडून निखिल मार्गस्थ झाला. इथे मात्र विकेट धोक्यात आहे राहुल मेहरची. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचला आहे. जबरदस्त जजमेंट आणि चांगला झेल तिथे मात्र प्राप्त केला आहे. फिल्डर पहिल्या धक्का लागत असताना टीम मेहर 11 बापगाव संघाला. सावरी देवहा किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात वाट
कायर झेल होता आणि तो झेल मात्र वेदांतनं मात्र त्या ठिकाणी संपन्न केला आणि अखेर पहिली विकेट्स निखिल जाधवच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही आकड्यावरती पहिल्या धक्का लागला गेला टीम मेहर 11 बाबगाव संघाला. आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये ओमकार दलवीची नाव उपस्थित होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र काही कारणा सुद्धा उपस्थित नाहीये आणि त्याचमुळे मात्र तुषारला मात्र पुन्हा 1 डाऊनला मात्र त्या ठिकाणी पाठवला गेला. थोडासा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चाललाय. पहिले एक्स्ट्रा धाव इथे मात्र निखिल जाधवने खर्च केली वाईटच्या स्वरूपात. 3 धावा मात्र त्या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्या धावाचा वेग आय थिंक इथे वाढवावा लागेल कारण पहिली जो षटक आहे पॉवर प्लेचा तो मात्र तुमच्यासाठी खास महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने याप्रमाणे तुम्हाला फटके सजवावे लागतील. जबरदस्त चेंडू स्लॉटमध्ये होता. चेंडू पाठवला वाडिश मिड विकेटच्या पलीकडे. तुषार भंडारीच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार षटकार. देव माझा साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला वर्णावी देवा तुझी लीला किती वर्णावी देवा तुझी लीला पहिला मॅक्झिमम षटकार पाहिला आपण आणि ती क्षमता तुषारकडे आहे की इथून तो सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. हो इथं मात्र पहा थोडासा लाईनमध्ये भडकटला आणि त्याचमुळे मात्र दुसरा स्वेअर चेंडू पहा एक वेगळीच अदा आहे. पंच दैवत वेलेकर सरांची स्टाईल पहा. अनेक पंचांची वेगवेगळी आपण अदा पाहतोय. मागची जी स्पर्धा पाहिली आपण स्पार्टन ट्रॉफीमध्ये त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही पंच हॅरी सरांची स्टाईल पाहिली असेल. पूर्णपणे त्यांचा वेगळा अंदाज आणि आज दैवत वेलेकर त्या भूमिकेमध्ये आहेत. हो ही लाईन खूप छान आहे. 5 शपलून मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताळला गेला आणि यशस्वी चेंडूची मात्र हाताळणी निखिल जाधवच्या वतीने पाहायला मिळाली. संघटित धावसंख्या पाहू शकाल डबल फिगरमध्ये सध्या आपण पाहतोय. 67 धावांचा पाठलाग करत असताना टीम मेहर 11 बाबगाव संघाची 1 गडी बाद 10 धावा म्हणजे अजून विजयासाठी 57 धावांची इथून आवश्यकता. फटका हवेत केला हुक केला चेंडू चालला फाईन बाउंड्रीकडे. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू वेगाने जात असताना फरार झाला 4 धावांसाठी. येतो हा चौकार. देव माझा साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला वर्णावी देवा तुझी लीला किती वर्णावी देवा तुझी लीला पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा धाव फलकावरती लागला गेला. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय टीम जय हनुमान खांडवल बस सकाळच्या वतीनं. प्रवीणला आता मात्र संधी दिली गेली आणि तसे जर पाहिलं तर जय हनुमान खांडवल बस सकाळचा आपण विचार केला तर अनेक स्पर्धा आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत पाहिलेल्या आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ आपण जर पाहिला तर जास्तीत जास्त क्वालिफायर मॅचेसपर्यंत हा संघ पोहोचतोय. परंतु कुठेतरी त्या क्वालिफायर मॅचेसमध्ये या संघ मात्र पिछाडीवरती राहतोय. परंतु आज ही स्पर्धा मात्र या संघासाठी खास लाभदायक असेल का ज्या अनुषंगानं दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स त्याचा सध्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. हो बॅटची केला टॉप आहे चेंडू हवेत होता परंतु विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू हा फ्लाय झाला. परंतु शॉट तडबांच्या फिल्डरनं चेंडूला जाऊन मात्र तिथे कलेक्शन केला आणि 1 डाव योगेश पाटील तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. जी आपण स्पर्धा पाहतोय ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सौरदेव चषक 2025 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 30,000 रुपये व भव्य चषक तुम्हाला दिला जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये व भव्य चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,000 व भव्य चषक. भरपूर काही पारितोषिक त्या स्पर्धेच्या वतीने आपण देणार आहोत. पुन्हा मात्र चांगला चेंडूची हाताळणी या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. तदनंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी एक ब्रँडेड बॅट आणि ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी टावर फॅन अर्थात कूलर आणि एक चांगली ट्रॉफी त्या खेळाडूला या स्पर्धेच्या वतीनं दिली जाणार आहे. प्रवीण पुन्हा एकदा फुल टॉस संधी होती परंतु चेंडू चालला या जमिनीच्या साईड पूर्णपणे तुषार नाखुश झालाय. ज्या अनुषंगाने मात्र त्याने या फटका खेळला गेला कारण परफेक्टली
एलिव्हेशन झालं नाही, मिडलिंग परफेक्टली झालं नाही आणि त्याच अनुषंगाने मिड विकेटला चांगला क्षेत्रक्षेम पाहिला आणि फक्त सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. संघाची धावसंख्या 16वरती पोहोचली गेली. म्हणजे आतापर्यंत पाहिलं या षटकामध्ये या 3 लिगल चेंडू आतापर्यंत प्रवीणनं हाताळलेले आहेत. आता मात्र इथे या चुकीला माफी नाहीये. योगेशला फुल टॉस मिळाला आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना फलंदाज योगेश आणि जोडलाय षटकार. रातीच्या पाराला फेऱ्या मारीत देव मनाला. वाट बघतोय र भक्तांची सावरची मानाला. वाट बघतोय र भक्तांची सावरची माला. वाट बघतोय र भक्तांची सावरची माला. वाट बघतोय र. याचप्रमाणे जर बॅटिंग जर झाली तर मात्र या ठिकाणी या 67 धावांचा पाठलाग मात्र होऊ शकतो आणि ती ताकद मेहर 11 बापगाव संघाच्या खेळाडूंकडे आहे. पुन्हा चेंज ऑफ पेस, पुन्हा फुल टॉस, परफेक्टली टायमिंग, चेंडू गॅप मधून फरार. वाईड लॉंग ऑन, आय थिंक काऊ कॉर्नरच्या पलीकडे जात असताना 1 बाउन्स, मिळतील 4 धावा. देव माझा साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला. वर्णावी देवा तुझी लीला. किती वर्णावी देवा तुझी लीला. जरूर सुरुवातीला प्रवीणनं चांगल्या लेंथवरती कॅम्पवरी केली, परंतु मागील 2 चेंडूचा विचार जर केला तर त्याच्या अगेन्स्ट योगेश पाटीलनं 2 चांगले दर्जेदार फटके खेळले गेले आणि चौकोनी साईडने एकूण 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 41ची गरज. ज्याप्रमाणे पाठलाग होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आता मात्र पाठलाग सुरू आपण पाहतोय आणि चांगली पार्टनरशिप आता मात्र दोघांमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट होताना पाहायला मिळते. एका बाजूला तुषार भंडारी तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटील. हाय स्कोरिंग आहे आणि हाय व्होल्टेज सामना सध्या आपण पाहत आहोत. बॅटची कडा शॉट थर्डमॅन आहे, परंतु तिथेच हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा 4 धावा. बाराच्या ठोक्याला रातीच्या पाराला फेऱ्या मारीत देव मनाला. वाट बघतोय र भक्तांची सावरची मानाला. वाट बघतोय र भक्तांची सावरची माला. पहिल्या 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर मात्र पूर्णपणे गोलंदाज प्रवीणनं आपलं अधीरज गाजवलं, परंतु मागील 3 चेंडूचा विचार जर केला तर योगेश पाटीलने मात्र त्या षटकावरती अधिराज्य गाजवलं. म्हणजे मागील 3 चेंडूमध्ये पहिले तब्बल 14 धावा ठोकल्या. म्हणजे एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धावांचा सध्या आपण पाहतोय या ठिकाणी पाठलाग सुरू आहे आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून आपण विचार केला तर 37 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. जबरदस्त मात्र हा सामना सध्या आपण पाहत आहोत. अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेला मात्र लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणि त्यापैकी आपण पाहू शकाल शिवसेनेचे उपशाखा प्रमुख जांभूळपाड्याचे क्रिकेटचे चाहते मिस्टर रुपेश पारदी यांच्या वतीने जय हनुमान खांडवाल बस संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेश पारदी, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऑल इज वेल सध्या तरी आपण पाहत आहोत, परंतु कमबॅक चांगला केलाय मेहर 11 बापगाव संघाने. 12 चेंडू शिल्लक, 37 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो राकेश. चला वेळेला थोडंसं महत्त्व आपण द्यायचं आहे, कारण आज आपल्याला जे सामने आहेत ते मात्र वेळेवरती मात्र आपल्याला संपन्न करायचे आहेत. 12 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज. राकेश ओव्हर द विकेटने मात्र मारा करतोय. राईट आर्म पहिल्या चेंडू मात्र आपली दिली, स्क्वेअर कट पंच केलाय. जबरदस्त फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून तुषार भंडारीचा क्लास पाहायला मिळतोय. तुषारची पहिल्या चेंडूवरती हुशार कामगिरी आपण पाहिली आणि याचप्रमाणे जर फटके जर पाहायला मिळाले तर मात्र पहा या सामन्यामध्ये जरूर
मेहर 11 बापगाव संघ कमबॅक करू शकतो. आणि अनेकदा आपण पाहिलेलं आहे की जेव्हा एखादा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा संघ कधी कधी पराभवाच्या छायेमध्ये येत असतो आणि पराभवाच्या छायेतून अनेक संघ विजयाकडे जाताना आपण पाहिलेला आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, रंग बदलणारा खेळ आहे आणि सध्या रंग बदलतोय या सामन्यामध्ये. मेहर 11 बापगाव संघ ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न हवेत केला परंतु स्क्वेअर लेगकडे कुंदनने कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. स्वतःला झोकलं आणि झोकत असताना सुरक्षित हाताची ओंजल बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केला आणि तुषार भंडारीला मात्र माघारी पाठवलं. त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. नव्या वर्षाला सावरी देवाच्या दर्शनाला रे जाऊ, सावर मालाला जाऊन सावरी देवाचं दर्शन घेऊ. हे किरवली गावाला जाऊ, सावरी देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ, माझ्या देवाला पाहू. जरूर आपण जर पाहिले तर जो आपण क्रीडांगण पाहतोय त्या क्रीडांगणापासून अगदी हकेच्या अंतरावरती तुम्हाला सावरी देवाचं देवस्थान पाहायला मिळू शकेल. हो, काय फटका केला शालिक भोईरनं. वॉट अ स्ट्रोक शॉट ऑफ द आफ्टरनून म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे जाणारा हा सिक्सर. मोठे फटके सुद्धा येताना पाहायला मिळतात आणि विकेटचं पत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. परंतु शेतकऱ्याच्या साह्यानं एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 40चा आकडा सध्या आपण पाहत आहोत. म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धाब्यांची गरज. मॅच ऑन. काय सामना सुरू आहे. 67 आय थिंक 66 धाबा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या खांडवल बस संघाने आणि त्या धाबांचा आता मात्र पाहू शकाल पाठलाग होत असताना पुन्हा आता ऑन साईडला उडवलाय परंतु निखिल जाधव आहे काऊ कॉर्नरमध्ये. चूक होणार नाहीये. विकेटचा पतन फलंदाज बाद मिस्टर शालिक भोईर. सावरी देवाला पाहू, किरवली गावाला जाऊ, माझ्या देवाला पाहू. हायलाइट क्रिकेट सध्या आपण पाहत आहोत. प्रत्येक फलंदाज आक्रमक रूप धारण सध्या मात्र तिथे अवतारतोय आणि त्या अनुषंगाने मात्र विकेटचे पत्ते सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. परंतु या सामन्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी क्रिकेट रसिकांची सुद्धा मात्र मन जिंकणारा संघ सध्या दोन्ही संघ आपण पाहत आहोत. पहिल्या दिवशी नको जा. पहिल्या दिवशी मला फायनल आहे खांडवलला. मी लेट जाणार आहे तिकडे. दुसऱ्या दिवशी जा म्हटलं. नवीन फलंदाज लेफ्टी हेमंत आपण पाहत आहोत. 5व्या क्रमांकावरती आलाय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये आता विजयासाठी 27 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू चालाय लॉंग ऑफला. डीप मध्ये फिल्डर आहेत कुंदनच्या रूपानं. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली कारण दुहेरीच्या प्रयत्नामध्ये जर तुम्ही तिथे धाव घेण्याचा जर प्रयत्न केला असेल तर आय थिंक धोका निर्माण होऊ शकला असता. त्याच अनुषंगाने मात्र योगेश पाटीलनं तिथे मात्र थांबवलं आणि तसा जर योगेशचा आपण खेळ पाहिला तर प्रत्येक चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिलेल्या आहेत. 1 षटकार 2 चौकार आणि वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतोय. पण जास्त जर स्ट्राईक योगेश पाटीलकडे जर आली तर आय थिंक या सामन्याला तो जरूर कलाटी देऊ शकतो. ही ताकद त्याच्याकडे आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याला खेळ या सामन्यामध्ये मात्र सादर करावा लागेल. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा राकेशने खर्च केल्या परंतु 2 विकेट सुद्धा त्याने मात्र या षटकामध्ये प्राप्त केलेल्या आहेत. थोडासा दूरवर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉप आहे. मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण. जर योगेशने या चेंडूवरती फटका आय थिंक एक्झिक्यूट केला नसता तर मात्र पंचांना सुद्धा विचार करणं भाग पडलं असतं कारण त्या ठिकाणी चेंडूची लाईन खूपच दूर होती. परंतु शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट आली आणि या सिंगलच्या वतीनं 42 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता टीम मेहर 11 बापगाव संघाला. तुम्ही पाहता सावरदेव चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस
आणि अनेक वर्षापासून ही परंपरा जपलेली आहे. गणेशजी बजागे, त्याचप्रमाणे पाहू शकाल साई पालखी किरवली अध्यक्ष, आपली पालखी साईनाथजी कसरू बजागे आणि सावरदेव स्पोर्ट किरवली यांच्या वतीनं मात्र ही सन्मानाची स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये आज एकूण 10 संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. उमसाई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत सर्व संघ आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. योगेश्वर पाटील आता मात्र पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. 6 मध्ये तो 25 धाबांचं संवर्षण करेल का, की आज योगेश पाटील आपल्या गावाची आपल्या संघाची जबाबदारी तो घेईल का, आणि आज हिरोची भूमिका तो मात्र पार पाडेल का. कारण अनेक स्पर्धापासून पाहतो की योगेश पाटीलकडून एक चांगल्या इनिंगची मात्र त्यांच्या सहकार्यानं अपेक्षा आहे. ती अपेक्षा तो आज पूर्ण करेल का. ओ पहिला चेंडू स्लाइस केलाय आणि चेंडू चला लॉंग ऑफ कडे, परंतु फिल्डर तैनात. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन, पहिली विकेट योगेश्वरनं आज प्राप्त केली. म्हणजे आजचा दिवस जर पाहिला तर योगेश्वरने जर दगड सुद्धा हातामध्ये घेतला, तो दगड सुद्धा सोना होऊ शकतोय. ज्या प्रमाणात तो चमकलाय आज. बॅटिंगमध्ये 108 डावा जोडल्या गेल्या आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहू शकाल जबरदस्त खेळ सादर करतोय. कम ऑन डीजे. आहे कहाणी ही लाख मोलाची, कोरोना कालामध्ये नाय हानी होऊ दिली गावाची. 5 मध्ये आता 25 ची गरज आणि नवीन फलंदाज पाहू शकाल यासिन सिंधू आलाय. आणि या चेंडूला मात्र टर्न करण्याचा प्राप्त करू झाला होता, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल चेंडू मात्र चालाय जमिनीच्या साह्यानं. जरूर भिंतीप्रमाणे तो खेळतोय, ज्याप्रमाणे एखादी वॉल असते, परंतु आज आक्रमक खेळण्याची जरूर तुम्हाला मात्र आवश्यकता आहे. म्हणजे 4 मध्ये आता 4 तुम्हाला ठोकावं लागतील षटकार. कारण आपण जर स्थिती पाहिली तर 4 चेंडूमध्ये 24 धाब्यांची गरज आहे. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन असल्या कारणानं मात्र वारंवार फिल्डिंगमध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. परंतु आज खेळामध्ये मेहर 11 बाबगाव संघाच्या फलंदाजांना करावा लागेल. कारण संघ पाहिला तर पूर्णपणे अडचणीमध्ये सापडल्या, संकटामध्ये सापडल्या. त्या संकटातून मात्र हेमंत आपल्या संघाला बाहेर काढेल का. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, चेंडूवरती फिंगर रोल केलं, गतीमध्ये बदल केला आणि हेच वैशिष्ट्य राहिलं या चालू सीझनमध्ये योगेश्वर पाटीलचा आपण विचार केला. कारण त्याला माहिती आहे की फलंदाज मोठा फटका खेळण्याच्याच नांदामध्ये आहे. जर आपण त्याला वेगामध्ये जर बीट केला तर जरूर आपण या ठिकाणी यशस्वी होऊ शकतोय. आणि तोच चेंडू मात्र त्याच्या भात्यातून बाहेर काढला. पुन्हा एक चांगला चेंडू फुलर लेंथ आणि आय थिंक बॅटची कडा कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद मिस्टर हेमंत. माझ्या सावरी देवाची आहे कहाणी ही लाख मोलाची, कोरोना कालामध्ये नाय हानी होऊ दिली गावाची. भक्तांचा कांढा येऊन सावरी देवाला लागला पाहू, मुखात सावरी देवाचं नाव भिजनात लागला गाऊ. खांडवलगावचे युवा उद्योजक मिस्टर प्रशांत पाटील, आय थिंक तपस्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांनी मात्र या संघाची चालू सीझनमध्ये बांधणी केली गेली आणि जबरदस्त मात्र त्यांनी या खेळाडूंची निवड केली. पूर्णपणे यंग स्टार यंग आर्मी आहेत आणि आज चांगला खेळ पाहायला मिळतोय. क्रॉस ब्रेड फटका, पुन्हा चेंडू हवेत, झेल पकडण्याचा प्रयत्न निखिल जाधवने केला. प्रयत्न चांगला होता, 100% कमिटमेंट्स, परंतु विजयाकडे मात्र पूर्णपणे सध्या आपण पाहतोय की वाटचाल करतोय. एक पाऊल दूर विजयापासून टीम जय हनुमान खांडवल बसंज. चांगली फाईट बॅक देण्याचा प्रयत्न मेहर 11 बाबगाव संघाने केला, परंतु लक्ष्यापर्यंत पोहोचला नाही आणि अखेर या स्पर्धेतून मात्र त्या संघाचं अस्तित्व मात्र संपन्न झालं. सो हार्ड लक बालरामजी मेहर, हार्ड लक मेहर 11 बाबगाव. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट त्यांनी या स्पर्धेतील बॅक टू बॅक दुसरी 50 साकारली. 52 धाबा बॅटच्या स्वरूपात त्यांनी जोडल्या गेल्या आणि गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, गडी बाद केले 2 आणि तो खेळाडू आहे मिस्टर योगेश्वर पाटील. चला योगेश्वरला आपण इथे पारितोषिक देणार आहोत. प्रथमतः मी आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आम्हाला मदनशेट
जाधव अर्थात MD यांच्या वतीने ट्रॉफी लाभलेली आहे जे आपण वितरित करू. त्यानंतर आमच्या ऑफिशियल पंच उमेश केने सरांना विनंती करतो जो सीतपे आहे जो आम्हाला प्रदीप श्रीनिवास पाटील जे माजी सरपंच आहेत आमनेपाड्याचे त्यांच्या माध्यमातून आम्हाला सीतपे लाभलेला आहे ते आपण वितरित करतोय. आणि जी हेड कॅप आहे आपण भुयाल सरांच्या शुभ हस्ते आपण कॅप वितरित करू जे आम्हाला भावेश गणेश बजागे यांच्या वतीने ही कॅप लाभलेली आहे. दात्यांचा आभार आणि खेळाडूचं अभिनंदन. सो वेल प्लेड योगेश्वर, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया थोडासा बदल. लंच ब्रेक नंतर पुन्हा तुमच्या सोबतीला जोडले जातील आमचे सहकारी ज्येष्ठ समालोचक मनोज कार्वे सर आणि जरूर तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करतील. परंतु विनंती असेल गावदेवी विहाना स्पोर्ट PC संघाला की आपण मैदानाचा ताबा घ्या कारण तुम्हाला क्षेत्ररक्षण लावायचं आहे.